इकडे मनोज जरांगे परभणीमध्ये बोलत होते, त्यांचं भाषण संपलंय आणि दुसरीकडे मोठी बातमी येतेय। केजमध्ये 3 आरोपींना कोर्टात हजर केलंय। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना कोर्टात हजर करण्यात आलंय। केजच्या कोर्टात त्यांना हजर केलंय। केजमध्ये हे 3 आरोपी आहेत। तिसरा कोण तर डॉक्टर वायबसे, त्यांची पत्नी आणि अजून एकाला, तिघांना ताब्यात घेतले गेले। त्यांची चौकशी सुरू आहे आणि त्यांच्याकडूनच या दोघांचा लोकेशनचा पत्ता लागला असं समोर येत आहे आता तरी। त्यामुळे सुदर्शन घुले, सांगळे यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं आहे। 3 आरोपींना न्यायालयात हजर केलं। थोड्याच वेळामध्ये युक्तिवादाला सुरुवात होईल। सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून जास्तीत जास्त पोलीस कुठली माहिती देतात हे बघणं महत्त्वाचं आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिघांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि डॉक्टर वायबसे आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून माहिती घेतली जात होती। महत्त्वाची बातमी अशी की 3 व्यक्ती आहेत। सुदर्शन घुले, दुसरा आहे सुधीर सांगळे आणि तिसरा आहे सिद्धार्थ सोनवणे। या तिघांनाही कोर्टात हजर करण्यात आले। युक्तिवाद काही वेळामध्ये सुरू होईल। किती दिवसांची कोठडी मिळते, पोलीस कोठडी मिळते का न्यायालयीन, हे बघणं महत्त्वाचं आहे। केजच्या कोर्टात तिघांनाही आणलं गेलंय, कोर्टासमोर हजर करण्यात आलंय। त्याआधी प्रक्रियेनुसार मेडिकल या तिघांची करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे। हा सुदर्शन घुले मुख्य आरोपी असं सांगितलं जात आहे। 27